आपण या हिंदू राष्ट्र भारतामध्ये जन्म घेतला आहे याच्यासाठी आपण खूप नशीबवान आहोत असं मी म्हणेन. का बरं नशीबवान आहोत याचं प्रत्यय अनेकदा येतंच, पण सगळ्यात महत्त्वाचं त्याचं प्रत्यय आलं ते करोनामध्ये आलं होतं. करोनामध्ये जागतिक मृत्यूदर जर पाहिला तर आता सध्या त्याच्यावर खूप संशोधन झालं आणि त्यात लक्षात आलं आपल्या इथे मृत्यू झाले, पण सगळ्यात कमी मृत्यू भारतात झाले. याच्या मागे कारण एक आणि एकच आहे, ती आपली हिंदू संस्कृती. आणि हिंदू संस्कृतीमध्ये येणारा पुढचा संस्कार म्हणजे आपली कुटुंब व्यवस्था. बाहेरची लोक जास्त मेली कारण ते खोलीत एकटे होते, महिना दीड महिना ते एकटे राहिले. ते कोविडनी नाही गेले, ते डिप्रेशननी गेले. पण आपली लोक जरी अडकली होती, एकटी होती, तरीसुद्धा त्यांना फोनवरनं वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करून आम्ही तुझ्यासाठी आहोत हा आपण त्यांना एक आत्मविश्वास दिला. त्याच्यामुळे आपल्या इथला मृत्यूदर कमी होता. ही आपल्या संस्कृतीची आणि आपल्या संस्कारांची ताकद आहे. आता आपल्यासमोर आणि आपण तेव्हा फक्त घरातल्यांना नाही तर शेजारी पाजारी पलीकडच्या गल्लीत कोण आहे त्यालासुद्धा आपण मदत करत होतो. तो कोणत्या धर्माचा, कुठल्या कॅटेगरीचा, कामवाली मग कशाला करू असं आपण कोणी केलं नाही. यालाच म्हणतात सामाजिक समरसता. आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी सुनंदाताई शेट्टी आज इथे आलेल्या आहेत. त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं शिक्षण BA झालेलं आहे आणि त्यांचं पारमार्थिक शिक्षणही आहे. मुंबई दादर येथील विठ्ठल मंदिर येथून त्यांनी कीर्तन विशारद, तर पुण्यातील नारद मंदिर येथे श्रीमद भागवत गीता, श्रीरामकथा, श्री देवी भागवत अशा अनेक कथांचं त्यांनी अध्ययन केलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांची कीर्तनं झाली आहेत. विशेष म्हणजे अक्कलकोटला स्वामींच्या चरणी त्यांची श्रीमद भागवत कथाही झालेली आहे. आणि ही विदुषी आहे म्हणजे त्यांना सरस्वतीचा तर आहेच, पण त्यांनी अतिशय उत्तम पाककला आणि त्याचेही क्लासेस आणि खूप काही केलं आहे. म्हणजे अन्नपूर्णा आणि सरस्वती याचा एक उत्तम संगम इथे आपल्यासमोर आहे. तर आता ताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. नंतर अर्धा तास झाला आणि आता जेवढा कमी वेळ बोलू शकतं तेवढं कमी वेळ बोलायचं सांगण्यात आलं आहे. कठीण आहे ना एखादा विषय मांडणं कमी वेळात, तरी पण प्रयत्न करते. आत्मीय नागरिक, माता, बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माझा सहस्नेह नमस्कार. आजचा आता मूळ जो प्रस्तावना होती ती कटच करते मी आणि मूळ मुद्द्यावर येते. माझा विषय आहे सामाजिक समरसता. सामाजिक समरसता म्हणजे काय किती जणांना माहीत आहे? आता जे गाणं म्हटलं सामाजिक समरसता म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हणजे माणसाने माणसाशी माणसासम वागणे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं म्हणजेच सामाजिक समरसता. म्हणजेच काय करायचं तर कुठल्याही प्रकारचा जातीभेद, भाषाभेद, प्रांतभेद, आर्थिक विषमता असा कुठलाही भेदभाव न करता एकमेकांशी बंधुभावाने वागणे म्हणजेच सामाजिक समरसता. आणि सामाजिक समरसता हे खूप मोठे ध्येय आहे. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला प्रथम तर आपला हिंदू धर्म आणि भारतीय दृष्टिकोन हे दोन मुद्दे बघणे अत्यंत आवश्यक आहे. आपला सनातन हिंदू धर्म, सनातन वैदिक हिंदू धर्म. सनातन ह्या शब्दाचा अर्थ किती जणांना माहीत आहे? सनातन म्हणजे काय तर सनातन म्हणजे शाश्वत, सनातन म्हणजे चिरंतन, सनातन म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही ते सनातन. आणि वैदिक म्हणजे वेदांवर आधारित, वेदांशी संबंधित. आणि वैदिक हिंदू धर्म म्हणजे वेदांमध्ये सांगितलेले जे काही नियम आहेत त्यानुसार आचरण करणारा धर्म तो आपला वैदिक हिंदू धर्म. ज्याप्रमाणे एखादे राष्ट्र सुस्थिरपणे चालवण्यासाठी काही नियम असतात, काही कायदे असतात. अजय कदम सरांना ते अतिशय उत्तम तऱ्हेने माहीत आहेत. आणि हे कायदे आणि नियम ज्यामध्ये लिहिलेले असतात त्याला काय म्हणतो? संविधान. आणि हे संविधान त्या राष्ट्राचा धर्म असतो. त्याचप्रमाणे आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माचा वेद हे संविधान आहे. आता वेद एवढे महत्त्वाचे का आहेत तर वेद हे अपौरुषेय आहेत. अपौरुषेय म्हणजे काय माहीत आहे का कोणाला? अपौरुषेय म्हणजे ते मानव निर्मित नाहीत.
मानव निर्मित मग कसे तयार झाले? तर हे वेद आपल्या ऋषीमुनींना त्यांना ते ऐकण्यात आलं. आणि वेदांना श्रुती असं सार्थ नाव आहे. श्रुती म्हणजे ऐकण्यात आलेले दिव्य ज्ञान. हे ऋषीमुनीने हा श्रुती म्हणजे वेदांमधील मंत्र ऋचा आपल्या स्मृतीत ठेवल्या आणि त्यावर आधारित मग वेद पुराण ग्रंथ लिहिलं. आणि म्हणून जेव्हा आपल्या घरी कुठली पूजा होते, सत्यनारायणाची म्हणा, गणपती बाप्पाची म्हणा, तर तेव्हा आपण संकल्प घेतो. आणि संकल्प घेताना आपण काय म्हणतो? श्रुती स्मृती पुराणोक्त म्हणतो ना. त्यांनी मान हलवली म्हणजे त्या म्हणतात. तर आपण म्हणतो ते श्रुती म्हणजे ऐकलेलं दिव्य ज्ञान, ते स्मृतीत ठेवलं आणि त्यावर वेद पुराणे ग्रंथ लिहिली. आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की ह्या चराचरामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. सर्वाभूती परमेश्वर आहे. यावर एक छोटे, सगळं आता मी कमी कमी करत जाते त्यामुळे मधले मुद्दे गाळते, समजून घ्या. तर एक छोटी कथा आहे. एका शिष्याला त्यांच्या गुरूंनी सांगितलं की चराचरामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. तो एकमेव नारायण सर्वांमध्ये भरलेला आहे. तुझ्यात तो नारायण आहे, माझ्यात तो नारायण आहे, पशु पक्षी जनावरं सर्वांमध्ये तो एकमेव नारायण आहे. शिष्याने ऐकलं आणि शिष्य घरी निघाला. घरी परत जात असताना त्याच्या समोरून एक हत्ती येत होता आणि हत्तीवर बसलेला माहूत मोठमोठ्याने ओरडून सांगत होता, बाजूला व्हा, बाजूला व्हा. पण शिष्य काय विचार करतोय? मी नारायण तसा हत्ती नारायण, हत्ती नारायण तसा मी नारायण. त्यामुळे तो शिष्य काही बाजूला झाला नाही, तो तिथेच उभा राहिला. बाकीची सगळी लोक जाऊन बाजूला उभी राहिली. शेवटी काय झालं? हत्ती आला आणि हत्तीने त्या शिष्याला धडक दिली. शिष्य धाडकन पडला. खूप लागलं हो, जोरदार मार लागला, मुका मार लागला. पण आला परत गुरुकडे. गुरुनं सांगितलं असं असं झालं. आणि वर विचारतो गुरूंना, तुम्ही सांगितलं की हत्तीमध्ये पण नारायण आहे, मग असं कसं झालं? तेव्हा गुरु म्हणाले, हत्तीमध्ये पण नारायण 100% बरोबर आहे. पण त्या हत्तीच्या वर जो माहूत बसला होता त्याच्यामध्ये पण नारायणच आहे ना. आणि तो सांगत होता की नाही, बाजूला व्हा, बाजूला व्हा. मग तेव्हा तू त्या नारायणाचं ऐकायला हवं होतं ना. गोपाळ कृष्ण भगवान की जय. तर मी ही कथा का सांगितली? तर जसं त्या शिष्याचं झालं, त्याने गुरुचं म्हणणं ऐकलं पण नीट समजून घेतलं नाही. त्यामुळे कसं झालं? गैरसमज झाला ना. तसंच आजकाल आपल्याला ह्या समाजात दिसतंय. आपला धर्म, आपली परंपरा, आपले सणवार, आपले रीतिरिवाज, आपली दैवते ह्याबद्दल खूप गैरसमज आहे. तो जेव्हा माझं कीर्तन असतं किंवा भागवत कथा सप्ताह असतो तेव्हा श्रोते येतात आणि आपल्या शंका विचारतात. आणि शंका विचाराव्या, खरंच छान आहे. कोणी विचारतं की खरंच पुनर्जन्म आहे का? कोण विचारतं की गणपती बाप्पाचं जेव्हा मस्तक कापलं तेव्हा त्यांना गणपती बाप्पाचंच मस्तक का नाही लावलं, त्या हत्तीचं मस्तक का लावलं? त्या हत्तीमध्ये पण नारायण आहे ना, आपण बघितली कथा. तर कोण म्हणतं की तुमचा पंढरीचा विठुराया कानात ती मकर कुंडल म्हणजे माशांच्या आकाराची आभूषणं का परिधान करतो? कोण विचारतं की राम प्रभूने आपल्या पत्नीला सीतामातेला वनवासात पाठवलं. तुमचा कृष्ण रासलीला करणारा, चोऱ्या करणारा रणछोडदास, खरे ह्याच्यावर खूप छान कथा आहे पण खरंच आता वेळ नाही. रणछोडदास का बनले कृष्ण परमात्मा किती जणांना माहीत आहे? त्याच्या मागचं खरं कारण. रणछोडदास हा शब्द काही चांगला नाही ना, त्याचा अर्थ तरी माहीत आहे. रण म्हणजे युद्धभूमी पळून गेले. अहो, कृष्ण परमात्म्यांनी जेव्हा त्यांना आपले कृष्ण परमात्मा किंवा रामप्रभू जेव्हा त्यांनी मानव अवतार धारण केला तेव्हा त्यांनी पूर्ण शिक्षण जसं आपल्याला आपण घेतो तसं त्यांनी घेतलं आहे की देव म्हणून त्यांना सगळं माहीत होतं. आणि जेव्हा गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली तेव्हा कृष्ण परमात्म्यांनी आपल्या गुरुमातेला त्यांचा अनेक वर्षांपूर्वी त्यांचा पुत्र समुद्रात वाहून गेला होता, प्रभास खेत्री. तो पुत्र यमदरबारी जाऊन परत आणून दिलाय हो, जिवंत करून. शक्य आहे काय? पण हे कृष्ण परमात्म्याने केले. ते रणछोडदास का बनतील? त्यामागे काहीतरी कथा असेल पण ती माहीत नसते हो. आता महत्त्वाचं म्हणजे काय, तरुण मुलांना माहीत नाहीच पण त्यांच्या माता पित्यांनाही माहीत नाही ना, कारण की तो अभ्यासच झालेला नाही आपला. जसं कुराण आणि बायबलचा अभ्यास होतो तसा आपला होत नाही ना. त्यामुळे ही कथा माहीत नाही.
आणि सगळ्यात जास्त शंका विचारली जाते म्हणजे आम्ही देव पाहिला नाही, आम्ही देवाला का मानू. मला म्हणतात तुम्ही कथा कीर्तन करता, तुम्ही देव पाहिला आहे का. मी म्हणते मी नाही पाहिला, देवाला मी पाहिलं नाही आहे, पण मी त्या परमेश्वराच्या शक्तीचा अनुभव घेतला आहे. आणि ती परमेश्वराच्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी तुमची भक्ती तेवढी पराकोटीची हवी. आता मला सगळं शॉर्ट करायला, त्यामुळे मी फक्त एक भक्तीची कथा सांगते आणि संपवते, नाहीतर ह्या मॅडम माझा पदर खेचतील, कारण मगाशी त्या शर्ट खेचणार होत्या, आता माझा पदर खेचतील. तर एक भक्तीची कथा, कारण की आता कसं आहे, असं गडबडीमध्ये ना सगळं जे ज्ञान सांगायचे ते होत नाही. तर ही एक साधी हलकी फुलकी कथा आहे. आणि कशी भक्ती करावी. अयोध्या नगरीतील गोष्ट. अयोध्या नगरी प्रभू श्री रामचंद्रांची नगरी. ह्या अयोध्या नगरीमध्ये एक ब्राह्मण महोदय राहत होते, अतिशय विद्वान ब्राह्मण, ज्ञानी ब्राह्मण. ह्या ब्राह्मण महोदयांना फक्त एकच सवय होती. कुठली सवय. तर त्यांना ना सकाळी उठल्या उठल्या असा पेला भरून, आताचा कप हो, तेव्हाचा पेला भरून असा भरपूर दूध घातलेला, चहा पावडर घातलेला, आलं घातलेला, वेलची पावडर घातलेला, साखर घातलेला, आणि तुम्हाला काय पाहिजे ते घाला, असा तो दाट असा चहा लागायचा त्यांना. आणि तो चहा मिळाला की त्यांचा दिवस अगदी चांगला जायचा, आणि तो चहा मिळाला नाही की त्यांचा दिवस काही चांगला जायचा नाही. आणि ही खूप वर्षांपूर्वीची कथा आहे. तेव्हा काही दुधाच्या पिशव्या नव्हत्या ना हो. घरोघरी येऊन एखादी गवळण किंवा एखादा गवळी दूध घालायचा. ह्या ब्राह्मण महोदयांच्या घरी एक गवळण यायची दूध घालायला, आणि ती शरयू नदीच्या पलीकडच्या तीरावर राहत होती, आणि ब्राह्मण महोदय शरयू नदीच्या अलीकडच्या तीरावर राहत होते. आणि झालं होतं काय, काही दिवस झाले ती गवळण ना रोज उशिरा यायची हो. त्यामुळे ब्राह्मण महोदयांना काही सकाळी सकाळी चहा मिळायचा नाही, त्यांचा दिवस काही चांगला सुरू व्हायचा नाही. म्हणून त्यांनी एके दिवशी तिला विचारलं, का हो बाई, तुम्ही रोज रोज उशिरा का येता. तेव्हा ती म्हणाली, महाराज अहो मी राहते पलीकडल्या तीराला, तुम्ही राहता अलीकडल्या तीराला. पलीकडल्या तीरावरून अलीकडल्या तीरावर यायला मला नदी पार करायला लागते ना व, आणि नदी पार करायला मी ज्या होडीत नाही येते ना व, त्याचा नावाडी उशिरा येतो महाराज. आता ब्राह्मण महोदयांना काय वाटलं माहीत नाही, त्यांना वाटलं हिची थोडी मस्करी करूया. ते म्हणाले, काय बाई तुम्ही कुठे राहता, कुठे सांगितलं मी, सांगा तुम्ही. अयोध्या नगरीत. अयोध्या नगरी कोणाची ते तरी सांगा. प्रभू श्री रामचंद्रांची. ब्राह्मण महोदय म्हणाले, अहो बाई तुम्ही कुठे राहता. अयोध्या नगरीत. अयोध्या नगरी प्रभू श्री रामचंद्रांची. आता पुढे मी काय सांगणार आहे समजलं असेल. प्रभू श्री रामचंद्रांचं नाव लिहिलं होतं फक्त राम, ते मोठमोठाले दगड पाण्यावर तरले. मग बाई तुम्ही रामाचं नाव घेतलं तर तुम्ही नाही का तरणार, तुम्हाला कशाला ओढी, घ्यायचं रामाचं नाव आणि यायचं पाण्यावरनं चालत. ती बाई म्हणे, अहो महाराज काय सांगता, मी पडून जाईन की. परत ते ब्राह्मण महोदय म्हणाले, अहो बाई रामप्रभूंचं फक्त राम असं नाव लिहिलेले, मोठमोठाले दगड पाण्यावर तरले, मग तुम्ही रामाचं नाव घेतलं तर तुम्ही नाही का तरणार. ती बाई आपले विचार करत तर ती टोपली उचलली आणि निघून गेली. काही दिवस निघून गेले आणि ती बाई आता वेळेवर यायला लागली. ब्राह्मण महोदयांना सकाळी सकाळी चहा मिळू लागला. ब्राह्मण महोदयांची स्वारी अगदी खुशीत होती. आणि एके दिवशी त्यांनी विचारलं, काय बाई तुमचा आता तो नावाडी लवकर येतोय वय, वेळेवर येतोय वय. ती म्हणाली, आता मला कशाला नावाडी आणि बिवाडी, मी येते की पाण्यावरनं चालत. ब्राह्मण महोदय 1 फूट वर उडाले आणि खाली बसले. त्यांनी तो मस्करी केली होती आणि ही बाई म्हणते मी चालत येते. त्यांनी म्हटलं, काय म्हटलं. अहो महाराज तुम्हीच सांगितलं ना व, आपण राहतो कुठे. अयोध्या नगरी कोणाची. प्रभू. मग प्रभू श्री रामचंद्राचं राम असं नाव लिहिलेले मोठमोठाले दगड पाण्यात तरले, मग तुम्ही नाही का तरणार. आणि म्हणून मी म्हटलं रामाचं नाव घेतलं आणि मी आले पाण्यावरनं चालत. ब्राह्मण महोदय आपले बघत राहिले. बाई आपली टोपली उचलली निघून गेली. संपूर्ण दिवस ब्राह्मण महोदय बेचैन. रात्री काही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठले, नदीच्या तीरावर जाऊन उभे राहिले. थोड्या वेळाने ती बाई पैल तीरावर आली आणि सरळ पाण्यावरनं चालत आली. माझे कान तिथे मिळतायत म्हणून. ब्राह्मण महोदयांनी तिला साष्टांग नमस्कार घातला. म्हणाले, आजपासून तुम्ही माझ्या गुरु, मला शिकवा पाण्यावरनं कसं चालायचं.
महाराज या माझ्या मागं, घ्या रामाचं नाव आणि या माझ्या मागं. ती बाई आपली परत वळली, राम 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 म्हणत ती पुढे चालू लागली. आणि ब्राह्मण महोदय मनातनं घाबरले होते. राम 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 म्हणत हळूहळू चाललंय. आता नदीचं पाणी कसं असतं, पहिली थोडं कमी असतं, फक्त पावलं भिजत होती. थोडे पुढे गेलं नदीचं पाणी वाढलं, घोट्यापर्यंत आलं. थोडे अजून पुढे गेले, गुडघ्यापर्यंत पाणी यायला लागलं. आणि आता धोतर भिजेल म्हणून ब्राह्मण महोदयांनी ते असं दोन्ही हाताने ते धोतर धरलं हातात आणि ते उचलणार. त्याच क्षणी त्या बाईने मागे वळून बघितलं आणि ती तिथूनच ओरडली, महाराज महाराज तुम्ही पुढे येऊ नका, तुम्ही बुडणार. ती बाई परत आली आणि महाराजांना म्हणाली, महाराज तुम्ही पुढे येऊ नका, तुम्ही बुडणार. कारण की तुमच्या मनात ती श्रद्धाच नाही, तो विश्वासच नाही. माझा राम आहे, तो मला तारेल. आणि ह्या भक्तीमध्ये जेव्हा ते म्हणतात ना, कोणी विचारतं की तुम्ही परमेश्वराला पाहिलंय का, तर परमेश्वर हा बुद्धीने, वादाने, तर्काने, ज्ञानाने जाणण्याचा विषय नाही हो. परमेश्वर हा श्रद्धेने, विश्वासाने, भक्तीने अनुभवण्याचा विषय आहे. आणि भक्ती ही अशी हवी. खरं हा विषय खूप मोठा होता. फक्त मी आता सामाजिक समरसता समजून घेण्यासाठी आपल्याला हिंदू धर्म आणि भारतीय दृष्टिकोन हे दोन विषय समजून घेणे आवश्यक होते. तर हिंदू धर्म ही भक्तीपूर्ण आहे असं आपण मानूया आणि भारतीय दृष्टिकोन कसा हवा तो बघूया. आपला भारतीय दृष्टिकोन हा आध्यात्मिक आहे. आपल्या समाजाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आध्यात्मिक आहे. आणि हा दृष्टिकोन काय करतो तर सर्व समाजाला एकत्र बांधतो. सर्व समाज एकत्रच एकच आहे असं मानतो. आणि म्हणून भारताची संकल्पना काय आहे, वसुधैव कुटुंबकम. पूर्ण पृथ्वी ही एकच कुटुंब आहे. आणि ही महान संकल्पना महाउपनिषद याच्यातून आलेली आहे. आणि श्लोक असा आहे, अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. अयम निज परो वेती म्हणजे हा माझा, तो परका, असा विचार हा संकुचित मनाच्या माणसांचा असतो. गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू, ज्यांची दृष्टी उदार आहे ते काय म्हणतात, वसुधैव कुटुंबकम. पूर्ण पृथ्वी हे एकच कुटुंब आहे. आणि ही संकल्पना भारताने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेली आहे. जेव्हा 2023मध्ये G20 गटाची शिखर परिषद त्याचं अध्यक्षपद भारताने घेतलं होतं आणि दिल्ली येथे त्याची बैठक झाली होती. आणि त्या G20 गटाच्या शिखर परिषदेचं आपलं भारताचं वाक्य होतं, वसुधैव कुटुंबकम, वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. ही संकल्पना भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली. आणि खरोखर आपला दृष्टिकोन खूप विशाल आहे. आणि आता थोडक्यात सांगायचं, किती मिनटं झाली मी बघितली नाही, पण शेवटी एकच सांगते, जर आपल्याला सामाजिक समरसता हा माझा विषय होता. सामाजिक समरसता म्हणजे माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. ही घटना आपल्याला तसं वागायचं असेल ना, तर महर्षी वेदव्यासांचं एकच वाक्य लक्षात ठेवायचं. पण त्यापूर्वी 2 मिनटं बोलू शकते. अहो मागे ना तलवार घेऊन उभं राहिलं असं वाटतंय मला, कुठल्याही क्षणी येतील. तर कारण माझं खरं पहिले होतं, पण त्या सरांनी विनंती केली, मग त्यांना सांगितलं तुम्ही बोला. पण ठीक आहे, मग जर तसं केलं नाही तर मग सामाजिक समरसता मला सांगायचा हक्कच नाही राहिला ना. त्यामुळे तर महर्षी वेदव्यास 18 पुराणे, अनेक उपपुराणे, ब्रह्मसूत्रे, उपनिषदे असं अवाढव्य ग्रंथ साहित्य लिहिलेलं आपल्या महर्षी वेदव्यास. 18 पुराणाची श्लोकांची संख्या होती, श्लोक संख्या 4 लाख. असे महर्षी वेदव्यास ते काय म्हणतात, एकच त्यांचं वाक्य आपण लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे सगळ्यांनीच वागायचं, इन्क्लुडिंग मी, की परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. परोपकार करणे म्हणजे पुण्य आहे आणि दुसऱ्यांना त्रास देणं म्हणजे पाप आहे. जर एवढं जरी आपण अनुकरलं ना तरी सामाजिक समरसता ही आपोआप साधली जाईल. आणि इथे मी माझ्या वाणीला आराम देते. मागच्या मॅडम अगदी खुश झाल्या असतील, पण त्यापूर्वी एकच गोष्ट, अजय कदम सरांचे आणि आप्पासाहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. कारण अजय कदम सरांना मी एकदाच बोलले हो, त्यांनी लगेच मला ही संधी दिली. कोरोनापासून मी कीर्तन, भागवत कथा काही केलं नव्हतं. जवळजवळ 4 वर्ष झाली.
आणि आज मी पहिल्यांदा इथे उभं राहून थोडंसं का होईना पण बोलले, ही अजय कदम सरांची कृपा आणि आप्पासाहेबांनी त्याला दुजोरा दिला. त्यामुळे आप्पासाहेबांचेही धन्यवाद आणि अजय कदम सरांचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. या मॅडम. धन्यवाद. मला आनंद नक्कीच होत नाहीये, वाईटच वाटतं, कारण आपला व्यासंग आणि अभ्यास एवढा मोठा आहे, त्यातले काही ज्ञानाचे कण आम्हाला ऐकायला मिळालेत. यापुढे आपण नक्कीच या भागासाठी हा कार्यक्रम ठेवू आणि तुम्हाला ऐकण्याची संधी आम्ही नक्कीच सोडणार नाही आहोत. मी आपल्या आयोजन समितीचे अध्यक्ष कदम सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. निवृत्त ACP आहेत कदम सर आणि तसेच आनंदवन हास्ययोग परिवाराचे ते अध्यक्ष आहेत. त्याच्यामार्फत अनेक सेवा कार्यही सर करत असतात. आज आपण इथे हिंदू जागरणाच्या 100 वर्षांची संघ यात्रा याच्यावरती जे एक सांस्कृतिक वार्तापत्र हे मासिक निघालेलं आहे, त्याची आपण एक विशेष आवृत्ती आहे ही 100 वर्षाची संघ यात्रा, त्याचा आपण आता प्रकाशन करणार आहोत. सर्वांना एक विनंती आहे, ह्या अंकाचा इथे आपण विकायलाही तो ठेवलेला आहे. सगळ्यांनी आपल्या संस्कृतीचा संघकार्याचा वारसा इथे नक्की तो अंक प्रत्येकाने घ्यावा. भारतीय विचार साधनेची पुस्तकंही इथे आहेत आणि मागाशी सांगितलं त्याप्रमाणे जो QR कोड आहे तोही सगळ्यांनी स्कॅन करायचा आहे. आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत. प्रमुख वक्त्याची ओळख करून देणं हा माझ्यासाठी खूप मोठा एक पर्व म्हणायला लागेल, किंवा म्हणजे मी कुठलं पुण्य केलं होतं म्हणून आज श्री अतुलजी अग्निहोत्री यांचा परिचय मला करून द्यायला मिळतोय. आपण नेहमीच वाचतो संघाचं कार्य कुठे किती छान होतं, म्हणजे कुठेही पूर आलं तर पहिली मदत कोणाची असते तर संघाची पोचते. करोनामध्ये सगळ्यात जास्त सेवा कार्य कोणी केलं तर संघाने केलं. हे संघाची वेगळी कार्य आपण बघतो, पण मला इथे जे ओळखतात त्यांना माहिती आहे. पण अगदी एका मिनिटात माझा परिचय देते. मी गंधाली देसाई. मी गेली 20 वर्ष माणेरमध्ये पॅथॉलॉजी लॅब चालवत होते आणि आता मी कॅन्सरवरती काम करते. साधारण 2 ते 3 लाख महिलांपर्यंत मी हे पोचवलेलं आहे. हे सगळं करण्यासाठी मी जी इथे उभी आहे, हा माझा जो वैद्यकीय गेल्या 30 वर्षाचा जो काही माझा सगळा अनुभव आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे हे अतुलजी अग्निहोत्री आहे. मी जेव्हा ॲडमिशन घेतली होती तेव्हा ते बॉम्बे युनिव्हर्सिटी आणि भारत सिरम वॅक्सिन यांच्या संस्थेचं इथे कॉलेज सुरू झालं होतं. तिथे ॲडमिशन घेतली होती. 8 महिने आमच्या कोर्सचे पूर्ण झाले आणि तेव्हा ते संचालक मंडळ जे होतं त्यांनी ते गुंडाळून आता आम्ही बंद करतो, तुमचं वर्ष वाया गेलं आणि आम्ही तुम्हाला डिग्री देणार नाही असं म्हणलं होतं. तेव्हा आम्ही अभाविपा आपली जी भारतीय विद्यार्थी परिषद आहे तिथे आम्ही गेलो आणि तिथे सगळ्यात तरुण आणि सगळ्यांना चल मी भेटतो असा म्हणणारा जो एक करारी आमचा सगळ्यांचा दादा होता तो हा अतुल दादा होता. आणि त्यांच्या अभाविपच्या मदतीने जी काही आंदोलनं झाली त्यातून ते कॉलेज पूर्ण कार्य झालं आणि आम्हाला सगळ्यांना बॉम्बे युनिव्हर्सिटीचं परीक्षा व्यवस्थित होऊन सर्टिफिकेट मिळालं. आणि त्यामुळे माझं हे गेलं 25 वर्षाचं जे काही मेडिकल कारकीर्द आहे त्यातून मी अनेक समाजकार्य केली, ते मी सगळं करू शकले ते केवळ या व्यक्तीमुळे. त्याचा बाकीचा परिचयही करून द्यायचा आहे, पण हा परिचय माझ्या मते सगळ्यात मोठा आहे की एका व्यक्ती, आणि असे आमच्याबरोबर 70 विद्यार्थी होते. त्यामुळे 70 जणांचं आयुष्य आणि त्यांचं करिअर या व्यक्ती आणि त्या अर्थात त्याच्या मागच्या संघटनेमुळे म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आणि या कार्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या नक्की वाजवू शकतो. अतुल अग्निहोत्री हे राष्ट्रीय सेवक संघामधील एक प्रमुख कार्यकर्ते आहेत. ते पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते संघाच्या पुणे महानगरातील संघटनात्मक कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि विविध बैठकांमध्ये प्रांत संघाच्या प्रतिनिधी सभेचे ते प्रतिनिधित्व करतात.
स्वतः डिप्लोमा इन मेडिकल केमिकल इंजिनिअरिंग आहेत, त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग घेणारे हे अतुलजी अग्निहोत्री. आणि मी म्हटलं तर माझे काय म्हणजे गुरुदैवत सगळंच म्हणता येईल. तर अतुल दादांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला उद्बोधन करा. वरील मान्यवर कदम सर, मातृशक्ती, इथे उपस्थित सकल हिंदू समाजातील माता भगिनी आणि नागरिक बंधू भगिनींनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्तीनिमित्त सकल हिंदू समाजाने हिंदूंचं एकत्रीकरण, ज्याला विशाल हिंदू संमेलन आपण म्हणतो, अशा संमेलनाच्या शेवटाला आपण आलेलो आहोत. भरपूर वेगवेगळे विषय या संमेलनामुळे आपल्या सगळ्यांच्या समोर आले. मी थोडी संघाबद्दल माहिती देतो. हे 2026 साल आहे. 1925 साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपुरात स्थापना केली. त्याच्या आधी जवळपास 15 वर्ष डॉक्टरांनी वेगवेगळ्या तत्कालीन राष्ट्रकार्यामध्ये भाग घेतला होता. ते काँग्रेसचे सक्रिय सदस्य होते. काँग्रेस म्हणजे त्यावेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवणारी सर्वोच्च बॉडी होती. काँग्रेस हा पक्ष नव्हता, ती एक यंत्रणा होती. तुम्ही इंडियन केमिकल काँग्रेसचं नाव ऐकलं असेल, इंडियन हिस्ट्री काँग्रेसचं नाव ऐकलं असेल, इंडियन सायन्स काँग्रेसचं नाव ऐकलं असेल. काँग्रेस म्हणजे त्या विषयातली सर्वोच्च संघटना. तसं त्यावेळची जी काँग्रेस होती ती देशी असंतोषाला वाचा फोडावी म्हणून इंग्रजांनी स्थापन केलेली 1985 सालची एक संघटना होती, जी पुढे आपणच म्हणजे हिंदुस्थानी लोकांनीच तिचं रूपांतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये केलं. त्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार सक्रिय सदस्य होते. कलकत्त्याच्या नॅशनल मेडिकल कॉलेजमधनं त्यांनी डॉक्टरी प्राप्त केली. त्यावेळेला ते अनुशीलन समितीचे सदस्य होते. अनुशीलन समिती आपल्याला माहिती नसेल म्हणून सांगतो. अनुशीलन समिती ही भारतातल्या सर्व क्रांतिकारकांची सर्वोच्च संस्था, आणि स्वाभाविक तुम्हाला अनुशीलन समितीबद्दल भरपूर कमी माहिती उपलब्ध असते. याचं कारण ते काम गुपित होतं. डॉक्टरांनी तत्कालीन सर्व सामाजिक संस्थांमध्ये नागपूर परिसरातल्या अनुभव घेतला होता. आपल्या देशाची ही स्थिती का झाली याच्यावर डॉक्टरांनी काही चिंतन केलं. त्यांच्या लक्षात असं आलं की आपला देश हा अतिशय मोठा वैभवशाली वारसा घेऊन जाणारा देश आहे, परंतु जात, भाषा आणि प्रांत यामध्ये तो विभागला गेल्यामुळे एकजूट जी पाहिजे ती दिसत नाही, आणि म्हणून आपला देश पारतंत्र्यामध्ये गेलेला आहे. या पारतंत्र्यावर उत्तर द्यायचं असेल तर जसं देशाचं स्वातंत्र्य मिळवणं आवश्यक आहे, तसंच त्या स्वातंत्र्याबरोबर या देशातला जो मूळ समाज आहे, या समाज म्हणजे हिंदू समाज, या हिंदूंचं संघटन करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हिंदूंच्या संघटनेसाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. पुढचा इतिहास आपण सगळेजण जाणू शकता. डॉक्टरांनी ती संघटना वाढवली. लहान मुलांना घेऊन सुरू केली हो, मोठ्या लोकांना घेऊन सुरू नाही केली. 8वी 9वीतल्या 7वीतल्या लोकांना घेऊन सुरू केली. लोक चिडवायची, काय या पोरांचं करणार आहे, पण त्या मुलांना स्वतःच्या मनामध्ये जे राष्ट्रकार्याविषयीची त्यांची जाण होती ती त्यांनी त्या मुलांमध्ये दिली, आणि ही सगळी मुळं देशभर पसरली. त्या देशभर या सगळ्यांनी संघकार्याचा विस्तार केला. 1940 साली डॉक्टरांचं निधन झाल्यानंतर संघ बंद पडला नाही, संघ दुप्पट वेगानं देशभर पसरला. 3, 4, 5 सरसंघचालक होऊन गेले. प्रत्येक सरसंघचालकांनी संघाला एक नवा आयाम दिला. संघ काय करतो तर संघ शाखेमध्ये व्यक्ती निर्माणाचं काम करतो. व्यक्ती निर्माण म्हणजे काय तर आपला प्रत्येकाचा एक स्वभाव आहे. हा स्वभाव बदलणं खूप कठीण काम असतं. शाखेमध्ये आम्ही संघ म्हणून काम करत असताना आपल्या स्वभावातले जे दोष आहेत हे दोष सहजपणे काढून टाकतात. एखादा हिऱ्याला पैलू पाडणारा कारागीर जो असतो
तो अत्यंत सहजपणे त्या हिऱ्याला पैलू पाडतो, तो हिरा चकाकायला लागतो. पैलू न पाडलेला हिरा हा अजिबात चकाकत नाही. तसंच शाखेमध्ये न कळत माणसामधले दोष बाजूला करून चांगली समाजाला आवश्यक अशी व्यक्ती निर्माण होते. आणि त्यामुळे संघाने संघटना मोठी केली नाही केवळ, तर माणसं उभी केली जी देशाच्या आपल्या सर्व क्षेत्रात जाऊन काम करतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे या देशामधली स्थित्यंतरं, राजकीय स्थिती, या सगळ्याचा जर नीट विचार केला तर देश तोडायला निघालेले लोक या देशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. केवळ आपल्या देशाचे शेवटचे तुकडे 1947 साली झाले असं नाही, तर त्यानंतर सुद्धा हा देश एकत्र राहू नये या उद्देशानं अनेक जण काम करत होते, देशांतर्गत देशाबाहेर. या सगळ्यांना आपण पुरेसं पडलं पाहिजे आणि या सगळ्यांवर उत्तर हे या देशातल्या हिंदू समाजाचं संघटन हेच आहे, हे लक्षात ठेवून संघाने काम केलं. संघाचं नाव मगाशी गंधालीने सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही संघाचं नाव कधी घेता? देशावर कुठलीही आपत्ती आली, देशामध्ये कुठलीही आपत्ती आली, कोरोना असेल, आपल्या पुणे जिल्ह्यात माळीण दुर्घटना झाली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कुठलीही तुम्ही रेल्वेत सुद्धा बघाल, अगदी कधीही कुठलाही अपघात झाला तर रेल्वेत पहिलं फुटेज येतं, टी व्हीवर दाखवतो आपण, त्यात कुठंतरी त्या अर्धचड्डीवाले संघवाले दिसतात. कोण सांगतं यांना? तर संघात असं सांगत नाहीत की बाबा हे केलं पाहिजे, मग हे केलं पाहिजे, मग हे केलं पाहिजे, हे संघात कुणी शिकवत नाही. पण संघामध्ये आल्यानंतर देशप्रेम हा आमच्या रक्ताचा अविभाज्य घटक बनतं. त्यामुळे देश, नेशन फर्स्ट हे तुमचा स्वभाव बनतो. त्यातनं या सगळ्या गोष्टी होतात. अयोध्येचं आंदोलन आपण सगळ्यांनी बघितलं. या देशातल्या मूळ हिंदू समाजाला रामानी एकत्र आणलं. विषय काय होता? देशामध्ये 10,000पेक्षा जास्त रामाची मंदिरं असतील, माहिती नाही एक्झॅक्टली संख्या मला, पण राम जन्मभूमीवरचं रामाचं मंदिर, कृष्ण जन्मभूमीवरचं कृष्णाचं मंदिर आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर ही भारतातल्या समस्त हिंदूंची अस्मिता आहे. ते देत का नाहीत? तर हिंदूंची अस्मिता फुलली तर हा देश पुन्हा विश्वगुरुपदी जाईल. मुद्दा आहे तो इथं आहे. हा धार्मिक वाद नाही आहे. कृपया या विषयाकडे धार्मिक वाद म्हणून बघू नका. हा हिंदूंच्या अस्मितेशी निगडीत प्रश्न आहे. आपण स्वतःची ओळख करून देतो, अभिमानानं ओळख करून देतो की मी अमुक अमुक, माझं नाव, माझ्या वडिलांचं नाव प्राऊडली सांगतो, अभिमानानं सांगतो आणि माझं आडनाव अभिमानाने सांगतो. का? तर ती माझी अस्मिता असते. तसं भारतातला हा सनातन धर्म, ज्याला नंतर हिंदू धर्म म्हणायला लागले, तो हिंदू धर्म ही आमची अस्मिता आहे. आणि त्या हिंदू धर्मातली सर्व गोष्टी ह्या आमच्या अस्मितेशी निगडीत आहेत. एकदा अस्मिता तुमच्यापासून हिरावून घेतली की नेतृत्व शून्य आणि ज्याला आपला इतिहास माहिती नाही असा माणूस तयार होतो, जे त्या लॉर्ड मॅकालेला करायचं होतं. अस्मिताविहीन समाज निर्मिती, की जो समाज पुढे जाऊन काही करत नाही किंवा काही करूही शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि त्यामुळे आमच्या भारतातील आमची ओळख विसरून टाकायचं चंग अनेकांनी बांधला. याच्यावर संघाने उत्तर दिलं. समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर संघातले अन्य अन्य क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते काम करतात. मग ते विद्यार्थी परिषद असो, मजदूर संघ असो, विश्व हिंदू परिषद असो, कलाकारांची संस्कार भारती असो, सगळीकडे संघाने काय सांगितलं? मागच्या वक्त्यांनी एका सांगितलं किंवा गंधालींनीच सांगितलं असं, संघामध्ये फक्त हिंदू लोक आहेत. हा देश हिंदूंचा आहे. आता हिंदू म्हणजे कोण? हिंदुत्व कशाशी निगडीत आहे?
हिंदुत्व कुठल्याही पूजा पद्धतीशी निगडीत नाही. तुम्ही देव मानता, देव मानत नाही, याच्याशी हिंदुत्व निगडीत नाही. संघ असं मानतो की या देशावर प्रेम करणारा, या देशाला आपली मातृभूमी मानणारा आणि या मातृभूमीसाठी वेळ आली तर आपल्या प्राणाची अर्पण करण्याची तयारी असणारा तो हिंदू. इतकी साधी सोपी सरळ व्याख्या हिंदुत्वाची आहे. तुमची पूजा पद्धती कुठलीही असो, तुम्ही मुस्लिम असा, तुम्ही ख्रिश्चन असा, तुम्ही झोरास्ट्रियन असा, तुम्ही पारसी असा, कुणी असा, नथिंग डुईंग. या देशावर तुम्ही प्रेम करता तर तुम्ही हिंदू आहात. याचं कारण तुम्ही त्या मक्केला आपल्या इथले मुस्लिम जातात, तिथे त्यांना काय म्हणतात? आप हिंदुस्तानी मुस्लिम हो. हे लक्षात ठेवा. इथं राहणाऱ्या, या भूभागात राहणाऱ्या सर्वांचं दर्शन जगाला हिंदू म्हणूनच होत असतं. ते हिंदुत्व आमचं आहे. हे हिंदुत्व आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपलं राष्ट्र किती मोठं आहे याचा आपल्याला अजिबात अंदाज नाही. जगातली सर्वात जुनी आणि जिवंत संस्कृती आहे तर ती फक्त आपली आहे. सर्वात जुनी म्हणजे किती? तर ज्ञात इतिहास कमीत कमी 10 ते 12 हजार वर्षांचा आहे. ज्या वेळेला या युरोपियन देश जे आज सगळे भांडतात ना, या युरोपियन देशांमध्ये बर्फाची चादर पसरली होती, त्यावेळेला आपल्याकडं वेद आणि पुराणं किंवा शास्त्र चाललेलं. काय हल्ली फॅशन अशी आलेली आहे की आपला देश जितका जुनाट दाखवावा आणि इंग्रजांनी आमच्या देशाला एक राष्ट्र राज्य म्हणून स्वरूप प्राप्त करून दिलं, हे म्हणायची फॅशन आहे. असं खरंच होतं का हो? 10-12 हजार वर्षांचा इतका जुना देश, ज्या देशाने जगाला शून्याची देणगी दिली, जो देश सोने की चिडिया म्हणून जगात प्रख्यात होता, जगातल्या म्हणजे इसवी सन 600 पर्यंत जगातला जागतिक व्यापारातला 32% हिस्सा हा भारताचा होता. आज चीनचा सुद्धा नाही आहे. 32%. आणि ही आकडेवारी ही अमेरिका आणि इंग्लंडमधल्या एका अभ्यास गटानं तयार करून दिलेली आहे. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. इतका प्रचंड मोठा व्यापार करणारा देश आमच्या देशाला इथं इंग्रजांनी बनवलं. भारतामध्ये धर्माधिष्ठित राज्य कधीही नव्हतं. एक सम्राट अशोकाचा कालावधी सोडला तर भारत हा कधीही राज्यकारभार आणि धर्म या दोन गोष्टी कम्प्लिटली वेगळ्याच ठेवलेल्या आहेत. हे जगात कुठे जमलं नाही जे भारतात झालं. राष्ट्र एक नव्हतं तर शंकराचार्यांनी 4 दिशेला 4 मठ कसे स्थापन केले असतील? राम आणि कृष्णाची मंदिरं काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कशी काय आली? हा देश पहिल्यापासून एक होता. आणि सोने की चिडिया म्हणजे ही काही उपाधी नाही आहे. विजयनगरच्या कृष्णदेवरायामध्ये ह्याच्यात एक जण आला होता, चिनी प्रवासी. त्या चिनी प्रवाशांनी चिनी भाषेत त्याचं प्रवास वर्णन लिहून ठेवलं म्हणून आम्हाला कळालं. नाही तर आमच्याकडं काय इतिहासाची सलग लिहिण्याची पद्धतच नव्हती पराकोटीच्या आक्रमणांमुळे. त्यांनी असं लिहून ठेवलंय की तो त्या विजयनगरच्या रस्त्यावरून चाललेला होता. तो म्हणला आश्चर्याची गोष्ट अशी की त्या रस्त्यावरून जाताना मला हातात तागडी म्हणजे तराजू घेऊन सोनं विकणारे व्यापारी दिसले. तर यातनं 3 गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट अशी की विजयनगरचं जे साम्राज्य होतं ते इतकं श्रीमंत होतं की तिथे रस्त्यावर तराजू घेऊन सोनं विकणारी लोक होती. बरोबर? आता जर खरेदीदार नसेल तर विकणारा असतो का?
म्हणजे आमच्या जनतेची त्यावेळेलाही क्रयशक्ती सहज जाताना सोनं विकत घ्यावं अशी होती. आणि यातला तिसरा जो सर्वात मोठा मुद्दा आहे तो मुद्दा आहे, आजपासून 550 वर्षांपूर्वी भारतामध्ये सोशल सिक्युरिटी विजयनगरला इतकी होती की रस्त्यावर सोनं विकता यावं. अमेरिकेच्या सेफ काय त्यांच्या हाऊसमध्ये बँक त्यांची जी आहे त्या बँकेमध्ये 8000 टन सोनं आहे आणि भारताकडे 800 टन गव्हर्नमेंटकडं. याचा पुढचा रिपोर्ट हे सांगतो की भारतामध्ये घराघरामध्ये जे सोनं आहे ते साधारण 12000 टन आहे. अमेरिकेचा डॉलर एवढा उच्च असण्याचं काही कारण नाही, कारण मी सोनं हे का सांगतोय, प्रतीक म्हणून सांगतोय. 5-6 वर्षांपूर्वी 7-8 वर्षांपूर्वी पद्मनाभ स्वामी मंदिराचे दरवाजे उघडले तर काहीतरी 15 लाख कोटी एवढ्या रुपयांचं सोनं सापडलं. एक लॉकर उघडायचं आहे अजून. भारत हा इतका श्रीमंत होता, तुमच्या लक्षात मला म्हणायचं आहे काय हे समजून घ्या तुम्ही. भारत इतका श्रीमंत का होता, तर या ठिकाणी एक अतिशय शाश्वत चालणारी यंत्रणा होती, गाव बेस यंत्रणा होती. आमच्याकडे एक चांगली संस्कृती होती. मधल्या इस्लामी आणि ख्रिश्चन आक्रमणाने ही संस्कृती कोलमडून पडली. भारत पहिल्यापासून अजिंक्य होता. जगातला भारत हा एकमेव देश आहे की ज्याने कुठल्याही देशावर स्थिती असताना सुद्धा आक्रमण केलेलं नाही. भारत हा एकमेव देश असा आहे की ज्या देशामध्ये जगातल्या सर्व पूजा पद्धतींनी आश्रय घेतला. पर्शिया, पारसी लोकांचा देश. जगात पारसी कुठे शिल्लक आहेत आता? फक्त भारतात. इस्रायल, ज्यू लोकांचा देश. जगात सर्व देशांनी त्यांच्यावर अत्याचार केले, फक्त भारताने नाही केले. ह्याचं कारण असं आहे की दुसऱ्याला त्रास देणं या संस्कृतीच्या रक्तातच नाहीये. हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. आम्ही हिंदू आहोत म्हणून सहनशील आहोत. हिंदुत्वाचा हा टोन, हा अँगल आपण सगळ्यांनी समजून घ्या. जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देश हिंदू राष्ट्र आहे, करायचं नाहीये, हिंदू राष्ट्र आहे हे सांगतो, त्याचा चुकीचा अर्थ कृपया कुणी लावून घेऊ नये की यांना सगळ्यांना वेगळं करायचे नाही. या देशावर प्रेम करणारा प्रत्येक जण हिंदू आहे. तुमची पूजा पद्धती त्याला अपवाद ठरत नाही. इथं नास्तिक सुद्धा हिंदू असतो, देवाला न मानणारा सुद्धा हिंदू असतो. त्यामुळे भारताचं हिंदुत्व हे ज्या वेळेला आपण सगळेजण समजून घेऊ, हिंदुत्व खूप मोठी गोष्ट आहे, आपण नाही विचार करू शकत. हिंदुत्व समजून घ्यायला खूप काळ जावा लागेल, कारण हिंदुत्वाच्या छटा इतक्या आहेत, यू कांट जस्ट इमॅजिन. एक उदाहरण देतो. एक पत्नी रामावर आम्ही प्रेम करतो, आमचा भगवान आहे, आदर्श आहे. 16,108 ज्याच्या पत्नी आहेत असा भगवान श्रीकृष्ण सुद्धा आमचे आदर्श आहेत. आणि महाभारतातली 5 पती असणारी द्रौपदी ती सुद्धा आमचा आदर्श आहे. विवाह संस्थेचा इतका बारकाईनं विचार अन्य कुठल्या पंथात झालाय? जरा विचार करा नाही का? हे उदाहरण म्हणून मी देत नाहीये, कथा म्हणून सांगत नाही, इतिहास म्हणूनही सांगत नाही, वर्तमान सांगतोय. वर्तमान. हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहारचा काही भाग, या ठिकाणी आजही अशा जमाती आहेत, जाती आहेत की ज्या ठिकाणी एकाच घरात 2 भाऊ 1 पत्नी आहे, 3 भाऊ 1 पत्नी आहे. महाभारत घडलं कुठे? कुरुक्षेत्रात. आपल्याला द्रौपदीचं ते बघून आश्चर्य वाटतं, पण आजही भारतात आहे. रानाचे वाटे होऊ नयेत म्हणून ही पद्धत आहे. आपण त्याला टॅबू म्हणतो, कारण आम्हाला हिंदू धर्म माहिती नाही आहे.
आम्ही हिंदू धर्म समजून घेतला नाही, ते त्यांच्या इथं चालतं. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. स्त्री शिक्षणाबद्दल एवढं सगळं ओरडतात. शंकराचार्यांना हरवण्याच्या स्थितीमध्ये आलेली त्या काळची बुद्धिमान महिला म्हणजे गार्गी. आजपासून 2500 वर्षांपूर्वी तत्कालीन सर्व शास्त्र पारंगत असणारी महिला गार्गी. कोण म्हणतं आमच्याकडे स्त्री शिक्षण नव्हतं? जगातलं पहिलं विद्यापीठ भारतात होतं, तक्षशिला विद्यापीठ. आज रावळपिंडी पाकिस्तानात आहे. जगातलं पहिलं विद्यापीठ. ज्या वेळेला शिक्षण म्हणजे कसं द्यायचं याचा विचारही जगात होत नव्हता, त्यावेळेला 64 कलांचं शिक्षण जे ग्रुप डिस्कशनवर आधारित आहे, आजच्यासारख्या घोकमपट्टीवर नाही, असं शिक्षण भारतामध्ये मिळत होतं. 10,000 विद्यार्थी शिकायचे, 1,500 शिक्षक होते. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलंय म्हणून सांगतो, या 10,000 विद्यार्थ्यांमध्ये मुली पण होत्या आणि सर्व जातींचे, त्यावेळच्या वर्णांचे पुरुष होते. सामाजिक समरसता विषय आता त्यांनी मांडला. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताच्या रक्तामध्ये हे सगळे विषय आहेत. जग आपल्याकडे अपेक्षेनं या बघतंय की जगाला जी मानसिक शांतीसाठी जे अध्यात्म हवं आहे, हे अन्य कुठल्याही उपासना पद्धतीत मिळत नाही. कारण हिंदू धर्म किंवा सनातन धर्माने एक पद्धत जी स्वीकारलेली आहे, ती ही पद्धत आहे की तू तुझा जग, मी माझा जगतो, आपण दोघं मिळून सह अस्तित्व असू शकतं, याच्यावर आपली श्रद्धा आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. सह अस्तित्व मान्य करणारा जगातला एकमेव धर्म आहे तो हिंदू धर्म आहे. तू तुझा जग, मला काही अडचण नाही, मी माझा जगतो. तुझे विश्वास तुझ्यापाशी, माझे विश्वास माझ्यापाशी. आणि त्यामुळे हिंदू धर्मात ज्याला जो वाटतो तो देव आहे. 33 कोटी देव आहेत. समर्थ म्हणतात, कर कटावली ठेले धनुष्यबाण काय केले? कारण समर्थांना बलदंड देव पाहिजे, त्यांनी मारुतीची पूजा केली. ज्याला जो भाव आवडतो तो देव आमच्याकडे उपलब्ध आहे. कारण का? चेष्टा नाही आहे. मनुष्य स्वभाव हा फार वेगळा असतो. हा मानसशास्त्राचा प्रकार आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे हिंदुत्व आहे. जगाला मानसिक आधार देणारं जे काही शास्त्र आहे ते हिंदुत्व आहे. आणि हिंदुत्व एवढा शास्त्रीय आधार असलेला धर्म कुठलाही नाही. रिलिजन आणि धर्म हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कृपया धर्माचा संबंध रिलिजनशी जोडू नका. आणि म्हणून भारत कसा होता, भारत कुठे होता, भारत किती मोठा होता, या स्वची ओळख आपण सगळ्यांनी करून घेतली पाहिजे. समाजाने 5 सूत्रांचा विचार करावा असं संघाने शताब्दी नंतर सांगितलं की ज्या गोष्टी समाजामध्ये आजही थोड्या कमी स्वरूपात आढळतात ते मी पहिलं सांगितलं. स्वची ओळख. भारत कोण होता, आम्ही कोण आहोत, आम्ही कुणाचे वंशज आहोत, हे आम्हाला कळलं पाहिजे. दुसरं आम्हाला काय कळलं पाहिजे, तर यांनी जो समरसतेचा विषय मांडला तो, आम्ही सर्व समान आहोत. हिंदूंच्या कोणत्याही धार्मिक ग्रंथात अस्पृश्यतेचा उल्लेख नाही. हे पहिलं सत्य सगळ्यांनी समजून घ्या. कुठल्याही धार्मिक ग्रंथात याचा उल्लेख नाही. याचा अर्थ मी मगाशी तुम्हाला याचं उदाहरण दिलं, तक्षशिला विद्यापीठाचं. चीनी प्रवासी तिथं, चीनी विद्यार्थी यायचे, त्यांनी लिहून ठेवलं म्हणून कळलेलं आहे.
सर्व जातींचे पुरुष तिथे यायचे. आजपासून 2000 वर्षांपूर्वी, 1300, 1400, 1500 वर्षांपूर्वी, इस्लाम भारतात यायच्या अगोदर, ज्या वेळेला इस्लाम आला त्यानंतर हे सगळं दुष्टचक्र सुरू झालं. हिंदू धर्मात ज्या विकासाचा मार्ग होता, विकासाच्या जे प्रोसेस होती ती थांबली. आणि त्यामुळे आम्ही सगळेजण एक आहोत. आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की अजूनही आमच्यातल्या अनेक बांधवांच्या मनामध्ये जाती आहेत. जाता जात नाही ती जात असं म्हणतात. आम्हाला जात तोडायची नाही आहे, परत सांगतो, पण आमची जात दुसऱ्या जातीवर अन्याय होणार नाही, आमच्या जातीची अस्मिता आणि दुसऱ्या जातीची अस्मिता यांची टक्कर होणार नाही याची काळजी आम्ही घेतली पाहिजे, स्व न सोडता. तिसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो कुटुंब प्रबोधनाचा आहे. आज हे सांगायची वेळ आलेली आहे की आठवड्यातनं किमान 1-2 वेळा घरातल्यांनी मोबाईल पार्किंग करून घरी बसून गप्पा मारत जेवावे. मोबाईल पार्किंग हे अंडरलाईन स्टेटमेंट आहे. आणि गप्पा 3 विषय सोडून माराव्यात: चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण. अवघड आहे. चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण हे सोडून जर तुम्ही घरातल्या सगळेजण, जे कोण असतील, 3 जण, 4 जण, 5 जण गप्पा मारल्यात तर तुमच्या लक्षात येईल कुटुंब व्यवस्था ही भारताची ताकद आहे. लक्षात घ्या. जगातले सर्व लोक जे भारतावर दुष्टचक्राने नजर ठेवतायत त्या सगळ्यांना हे माहिती आहे की कुटुंब व्यवस्था ही भारताची ताकद आहे. कुटुंब व्यवस्था मोडकळीला आली तर भारत मोडकळीला येऊ शकतो. जगात सर्वात घटस्फोटाचा सर्वात कमी रेट भारतात आहे. याचं कारण कुटुंब व्यवस्था. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कुटुंब व्यवस्था महत्त्वाची. आम्ही आमच्या मुलांशी व्यवस्थित बोललात, जेन झी वगैरे काही नाही आहे. आम्ही संघात बघतो ना, तुम्ही त्यांच्याशी लॉजिकली बोललात ते तुम्हाला लॉजिकल उत्तर देतील. तुमच्या मनातल्या स्नेहाची कमतरता त्यांच्यामध्ये आहे का? अजिबात नाही. पण तुम्ही त्या पद्धतीनं बोललं पाहिजे त्यांच्याशी. हे बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे. हे कुटुंबाचं प्रबोधन आहे. हे कुटुंब जर टिकलं तर राष्ट्र टिकेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आमची पुढची पिढी ही कुटुंब वत्सल राहावी असं वाटत असेल तर ते संक्रमित करण्याची जबाबदारी या पिढीची आहे. म्हणून कुटुंब प्रबोधन आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा विषय आहे पर्यावरण. पर्यावरणाबद्दल भारताला अनेक जण सुनावणारे लोक आहेत. ज्या वेळेला युनायटेड नेशन्सची पहिली बैठक पर्यावरण या विषयावर झाली त्यावेळेला करण सिंग भारताचे परराष्ट्र मंत्री होते. ते परराष्ट्र मंत्री युनायटेड नेशन्सच्या त्या बैठकीत गेले होते. अथर्ववेदातल्या 24 ऋचांचं इंग्लिश भाषांतर करून त्यांनी नेलं आणि त्या 24 ऋचा युनायटेड नेशन्सचा जाहीरनामा म्हणून युनायटेड नेशन्सनं डिक्लेअर केल्या. अथर्ववेदातल्या. मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय, आमच्या वेदांमध्ये पर्यावरण आहे. कारण आम्हाला कधीच हिंदू धर्मानं सांगितलेलं नाही की तू ही भूमी ओरबाडून खा, तू मालक आहेस. नाही. आमच्या राजांनीही कधी मी मालक आहे सांगितलं नाही. सब भूमी गोपाल की. हे ते श्रींचं राज्य आहे असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. श्री म्हणजे देवाचं राज्य आहे. आणि त्यामुळे मी, माझं कुटुंब, माझा समाज आणि याच्याबरोबर मी राहतो त्या तिथली सृष्टी असा समग्र विचार करणारा हिंदू धर्म आहे. पण या 2026-2000च्या काळामध्ये प्लास्टिक आणि या सगळ्या बाकीच्या गोष्टींनी पर्यावरणावर खूप मोठा आघात होतो आहे. त्याची योग्य ती काळजी आपल्याला घ्यावी लागेल. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणं, झाडं लावणं, पाणी काटकसरीनं वापरणं, अशा अनेक गोष्टी आहेत
जे आपल्याला घरी करता येतात. म्हणून पर्यावरण महत्त्वाचं. आणि 5वं नागरी कर्तव्य. काय होतं, आपल्याला फक्त आपले अधिकार माहिती असतात, पण त्या अधिकारांची दुसरी बाजू ही कर्तव्याची असते, हे आम्हाला कधीच लक्षात येत नाही. सिग्नल न तोडणं हा एक भाग झाला. सर्व गोष्टी, सर्व टॅक्सेस वेळेवर भरणं हे आमचं काम आहे. अडीनडीला मदत करणं हे आमचं काम आहे. आम्हाला काही कोणी सांगायला नको आहे. ते अनेक योग्य वेळी करण्याच्या गोष्टी त्या वेळेला करणं हे कर्तव्य आहे माझं एक नागरिक म्हणून. त्यामुळे या 5 गोष्टी, कुटुंब प्रबोधन, नागरी कर्तव्य, पर्यावरण, समरसता आणि स्वबोध, या 5 गोष्टी संघाचं अशी समाजाला विनंती आहे की आपल्या सगळ्या या समाजाने या 5 गोष्टी घेऊन पुढे जावं, तर आपला समाज एक परिपूर्ण समाज होईल. भारताला शब्द वापरला गेला विश्वगुरु. विश्वगुरु का व्हायचंय? तर आम्हाला विश्वगुरु व्हायचं नाही आहे. कारण न भांडता सह अस्तित्वाचं भान हे फक्त हिंदू धर्मात आहे. आणि त्यामुळे जगामध्ये भौतिक संपत्ती, साधनं आली तरी मन मात्र अस्वस्थ राहतं. हे आता पाश्चात्य देशांनाही पटायला लागलेलं आहे. आणि म्हणून ते शांतीसाठी कुठला मार्ग आवश्यक हे बघतात. जी शांती आमच्याकडे एखाद्या झोपडीत राहणारी बाईसुद्धा कमवते, महिलासुद्धा कमवते. भारत बलदंड झाला, भारत सक्षम झाला, भारत सशक्त झाला तर जग भारताकडे आशेनं बघेल. आणि म्हणून भारत सशक्त होण्यासाठी भारतातली प्रत्येक व्यक्ती ही चांगली झाली पाहिजे. आणि म्हणून ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेले 100 वर्ष करतोय. संघाने हे स्वीकारलेलं व्रत आहे की चांगली माणसं तयार करायची आणि समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला पाठवायची. पण 100 वर्ष पूर्ण झाली. हे काम थोडं गतीनं झालं पाहिजे. आपल्यासारख्या सर्व सज्जन शक्तीची या कामामध्ये अत्याधिक गरज आहे. आणि त्यामुळे राष्ट्र निर्माणाच्या या यज्ञामध्ये आपल्या सगळ्यांनी सुद्धा आहुती टाकावी. संघाच्या बरोबर यावं. संघाच्या बरोबर राहून आपला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज, हे राष्ट्र, यासाठी तुम्हाला जे जमेल ते काम करावं. तुम्ही जे काम करता ते काम प्रामाणिकपणे केलं तरी ते आपल्या देशासाठी उपयोगी असेल. समाजाने आता पुढे आलं पाहिजे. आपापसातले मतभेद मिटवून राष्ट्रासाठी मी काहीतरी उत्तरदायी आहे, ज्या राष्ट्राने मला घडवलं, हे आपल्या सगळ्यांनी करावं. एवढं आवाहन संघाच्या शताब्दीनंतर आयोजित केलेल्या या हिंदू संमेलनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. एवढं व्यवस्थित बौद्धिक झालं त्याच्यावर मला वाटतं मी अजून काही बोलून ते डायल्यूट नक्की करू नये. आपण प्रत्येकाने हे पंचपरिवर्तन, हे 5 बिंदू आहेत ते नक्की लक्षात ठेवावे. ही विचारांची शिदोरी प्रत्येकाने घेऊन जायची आहे. आणि आज प्रत्येकाने हा एक पण करावं की या 5 सूत्रातलं एक सूत्र मी आजपासून अवलंबेन. आणि आता तुम्ही इथे जे सगळे आहात ते आमचे ब्रँड अँबॅसेडर आहात. तुम्ही ज्या 10 जणांना जाऊन भेटणार आहात त्या 10 जणांपर्यंत कदाचित मी जाऊ शकणार नाही आहे. तर जे मला कळालंय ते मी आज 10 जणांना ही पंचसूत्री सांगेल. हा प्रत्येकाने आज पण करावा आणि हे ज्ञान पुढे नक्की वाटावं अशी मी सगळ्यांना एक विनंती करते. आपल्या कार्यक्रमाच्या आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत. आभार प्रदर्शनासाठी मी श्री अरविंदजी वळसंकर यांना विनंती करते.
माता भगिनी आणि बंधू, आपण आज हिंदू संमेलन समितीमध्ये जे काही हे केलं आहे त्याबद्दल आपली उपस्थिती जी आपण दर्शवली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. आभार प्रदर्शनात फारसा वेळ घेत नाही. आपल्या ह्या कार्यक्रमासाठी आनंदवन प्रौढ समिती, नंतर सतेज संघ तेज मित्रमंडळ आणि आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्यामुळे आज आपण हा उत्सव साजरा करू शकलो. आपण काही कार्यक्रमाला काटछाट द्यायचा प्रयत्न केला आहे, त्याबद्दल आपण त्यांची दिलगिरी व्यक्त करू. आणि मी माझं आभार प्रदर्शन संपवून त्यांना पर्यावरणाचं मातरं वन्दे मातरं सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुजई द्रुत खर करवाले अबला के नमा एतो बले बहुबल धारिणीं नमामि तारिणीं रिपुदल वरिणीं मातरं वन्दे मातरं तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदि तुम्ही मर्म त्वं हि प्राण शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति हृदये तुम्ही मा भक्ति तोमारे प्रतिमा गड़ी मंदिरे मंदिरे वंदे मातरं त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं भारत माता की ताईंनी प्रवचनातून चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं आणि हीच भावना आम्ही घेऊन इथे पुढे आलेलो आहोत. ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आला आणि ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण एकाच वेळेस आलाय. समजलं असेल तुम्ही मला काय म्हणायचंय ते. परंतु जी गोष्ट मी तुम्हाला देण्यासाठी आलोय ती ज्यावेळेस तुम्ही घ्याल ना त्यावेळेस वाटेल अरे हां हे चांगलं झालं. बाकीच्यांनी फक्त मागितलं आणि हे कुठून तरी आले निस्वार्थी भावनेतून आले आणि
काहीतरी देऊन गेलेत. आणि ज्यावेळेस द्यायची गोष्ट येते ना तर आपल्याला नक्कीच आनंद होईल. तर माझी विनंती असेल, आजूबाजूला ज्यांना माझा आवाज जात असेल त्यांनी सर्वांनी इथे या. सुरुवात करताना मी दी हाईएस्ट इन मी बाउंस डाउन टू दी हाईएस्ट इन यू, मेरे अंदर की परमात्मा, आप सभी के अंदर की परमात्मा को प्रणाम करते हैं. When you help the world selflessly, when you help the world selflessly, all universe will help you endlessly. आता भाषांतर करत बसत नाही, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. मैं जिसे भी मिलता हूँ वो भगवान है मेरी तरफ, मेरे लिए भगवान है. आप मानो न मानो, त्यामुळे मी नेहमी असं म्हणतो असतो की मेरा मंगल तेरा मंगल सबका मंगल होय रे, या भावनेतून जातो. आज मला इथे येऊन तुमच्यासमोर बोलायची तशा अर्थी गरज नाही आहे. आज सकाळपासूनचा कडक उपवास आहे तशा अर्थी. आम्ही कुणी खाल्लेलं नाही. माझा घरचा कार्यक्रम मी सोडून तिथे आज 100 पाहुणे थांबलेले, त्यांना म्हटलं नाही, मी पहिल्या पंक्तीत तिथे त्यांना वाढून वगैरे म्हटलं नाही, मला गेलं पाहिजे आणि मी इथे आलेलो आहे. ठीक आहे, कदाचित देव परीक्षा बघत असेल, लिहिता है परीक्षा भगवान सबसे प्यारे बच्चों की, तेरी भक्ती सोना है या सिर्फ सोने का पाणी है. तर कदाचित ती असेल असं वाटलं नाही. आम्ही आम्ही फार घाई करत होतो. आम्हाला असं वाटलं होतं की पहिल्यांदा आमचा कार्यक्रम झाला पाहिजे, कारण आम्ही दुरून आलो ना, आम्हाला जायचं पण आहे परत. आमचे बाकीचे साथीदार आग्रह करत होते, तरी मी म्हटलं काही नाही, कारण हा जो कार्यक्रम आहे, ज्या व्यक्तीने केले, जे राष्ट्रभावनेतून हे करतायत, तर हे ते सिरियल ती तशीच ठेवतील. मग 20 मिनिटासाठी कुठेतरी स्लाईड शो तो कमी करायचा आणि माझा घ्यायचा असं मला नाही वाटलं. त्यांनी आग्रह केला आणि आता त्यांचा आग्रह असा होता की जर असं झालं आहे तर आपण आपला घास आढळू आणि आपण निघून जाऊया. तेही योग्य होतं. पण मला वाटलं की ज्या मातांसमोर मला बोलायचं आहे, ज्या वडीलधाऱ्यांसमोर मला बोलायचं आहे, ती संधी परमेश्वरानं माझ्यापर्यंत आली. ठीक आहे ना, वेळेला बंधन नाही हो. आज करोडो रुपये कमवणारा मी आहे. जागतिक लेवलला माझं एक प्रॉडक्ट पुणे माहेर घर आहे तशा अर्थी. बरेचसे शिक्षक आहे असं मला सुरुवातीला कळालं होतं. तर कदाचित तुमच्या शाळेत जी बेल वाजते ना, ती बेल साईसर इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स हे माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे. मी पुण्यातही काम केलेलं आहे, इंजिनिअरिंगला प्रोफेसर म्हणून काम केलं. यासाठी सांगतोय की तुम्ही ऐकताय, हे साधी व्यक्ती काहीतरी सांगते आणि ते ऐकून जातं असं नाही आहे, बिलकुल नाही आहे. तर जगात 26 वर्षापूर्वी जो शोध लावला आहे की अजून जगात त्याला तशा अर्थी तोड नाही. मी 22 देशांमध्ये माझे प्रॉडक्ट पाठवतो आणि अगदी ओपनली सांगतो की ज्या प्रॉडक्टची किंमत 5,000 पण नाही, मी ते 50,000लाच देतो. बिझनेस सिक्रेट कोणी ओपन करत नाही, पण मला माहिती आहे ते माझं सिक्रेट जरी असलं तरी माझं ते जे आहे सिक्रेट त्यातलं, हे तुम्ही ओपन नाही करू शकत. त्याचा यूज तुम्हाला आहे. ठीक आहे, मला त्या विषयात जायचं नाही, पण तुम्ही ऐकावं एवढाच माझा तो उद्देश होता की 22 देशांमध्ये मी प्रॉडक्ट पाठवतो. इंजिनिअरिंगचा लाख रुपये पगार असलेला जॉब मी सोडलेला आहे. आणि एवढे करून तुमची जी भावना आहे ना देश हितासाठी, ती भावना मला इथे दिसली, की जी मी रोज जपतो. कदाचित माझ्या 2 शब्दांमधून तुमच्यापर्यंत ती पोचली पण असेल. आणि त्यातलाच अग्निहोत्री सरांनी जो एक पॉईंट सांगितला, पर्यावरण, तो पर्यावरण घेऊन आम्ही निस्वार्थीपणे सेवा करत आहोत. आणि सेवा करणारी काही साधीसुधी माणसं नाहीत, की ज्यांच्या घरी गाडी बंगला सर्व काही आहेत, ज्यांची मुलं जपानला आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये. माझी मुलगी जपानला आहे. तुम्ही जे 5G वगैरे वापरता ना, मोबाईल वगैरे, जे अंबानीने वगैरे आणलं, त्याचं टेस्टिंगचं मेन काम माझी कन्या करते. आणि भारतात येऊन 4 महिने थांबून तिनं ते टेस्टिंग करून दिलेलं आहे. म्हणजे फायनल टेस्टिंग ज्याला म्हणतो ते होतं. ठीक आहे, त्याच्यात जायचं नाही आता, कारण हा परिचय पण वेळ नाही. आपण डायरेक्ट स्लाईडकडे जायला काही हरकत नाही आहे. तुम्हाला पटतंय का मी बोलतो ते? थांबायची तयारी आहे. मला 10 लोक जरी थांबले ना तरी माझी बोलायची तयारी. कारण जी गोष्ट मी देणार आहे ना ती तुमच्या फायद्याची. हे एकदा का तुमच्या लक्षात आलं की तुम्ही म्हणाल हो इथं थांबलं पाहिजे. तर सुरुवात करताना बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला कदाचित आवडतील. त्याही याच्यातून जाण्या अगोदर मला असं म्हणायचं आहे की आपण जर इथे आहोतच आणि काय झालं की बरेचसे वक्ते बोलले, सर्व झाले आणि तुम्ही कुठेच इन्व्हॉल्व झाला नाही. ते मी एक छोटीशी प्रयोग करून बघूया आपण, बघूया तुम्ही त्यात इन्व्हॉल्व होताय की नाही आणि पुढे जात राहूया आपण. तर मी जस्ट एक आरोळी देतो, त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. बघूया तुम्हाला होत असेल ते ठीक आहे, नंतरच्या ह्याच्यात ती होईल. दोन्ही हात त्यावेळेस आपल्याला वर करावे लागतात, त्यामुळे त्या पद्धतीने आपण होऊया. नमो पार्वते पते हर हर महादेव. आता सर्वांना हात वर करता येतील.
नमो पार्वते पते हर हर महादेव. धन्यवाद धन्यवाद. आता बघा, जी समस्या आपल्या पुढे आली ना, तर पूर्वी आपला देश सोने की चिडिया, काय काय पर्यावरण सर्व आपण ऐकलेले आहे, आपण काही गोष्टी अनुभवलेल्या पण आहेत. तुमच्या वयातील बऱ्याचशा लोकांनी त्या अनुभवल्या आहेत, मी अनुभवल्या म्हणजे तुम्ही नक्कीच अनुभवल्या आहेत. तर त्यातून आपण जाऊया. सर्वात पहिल्यांदा एक विश्व प्रार्थना आहे, जल प्रार्थना म्हणून जी आहे ती आपण ऐकूया. लाईट बंद करता येईल का जरा? इसका अर्थ यह जल अत्यंत कल्याणकारी है. ये राष्ट्र को जन्म देने वाला है और राष्ट्र का विकास करने वाला है. देखा जाए तो राष्ट्र की उन्नति जल के बिना असंभव है. केवल इतना ही नहीं, पंच महाभूतों में से एक जल सर्वव्यापी है. जल है तो सृष्टि है, जल ही जीवन है. अगदी मन कॉन्सन्ट्रेशन करून त्या तिकडे बघा, चित्रांकडे बघा, मग त्यात आपल्याला रंग बदलता, तू ही तू
जल जहाँ हमारी है, ये शहर हमारा है और इसकी जिम्मेदारी भी हमारी है। जाली टूट सकती है लेकिन हमारा इरादा नहीं। अगर हम भारत की नदियों में साफ पानी देखना चाहते हैं तो अब जागना होगा। जो लोग कचरा फेंक रहे हैं उन्हें रोकना होगा। और अब आप सबसे एक निवेदन है, इस वीडियो को भारत के हर कोने तक पहुंचाइए ताकि लोग नदियों में कचरा फेंकना हमेशा के लिए बंद कर दें। इमा आप शेवत बाहर जाते हैं जो पैक्ड बॉटल मिलती है हमें अलग अलग ब्रांड्स की, क्या इनको पीने से कैंसर हो सकता है? नहीं पीना चाहिए। इसमें केमिकल होता है BPA, और ये BPA कैंसर कॉजिंग एजेंट है, कार्सिनोजन है, नहीं पीना ये चाहिए। तो हम सब पीते हैं। थर्मस में पानी ले जाओ, फ्लास्क में पानी ले जाओ, ये प्लास्टिक की बोतल में पानी पीना बंद कर दो। प्लास्टिक के ग्लास में, प्लास्टिक की बोतल में पानी नहीं पीना चाहिए। जो प्लास्टिक की बोतल अगर आपकी गाड़ी में रह जाए और आपको वापस गाड़ी में बैठकर पानी पीना हो, प्यासे रह जाना लेकिन पानी मत पीना। प्लास्टिक की बोतल में पानी भी नहीं पीना चाहिए। प्लास्टिक के कप में गर्म लिक्विड तो एनीवेज नहीं पीना चाहिए। वाई? बिकॉज इसमें एक केमिकल होता है जिसको कहते हैं बायोफिनॉल A, BPA, और ये जो केमिकल होता है ये धीरे धीरे करके जब खुलता है तो ये कैंसर कॉजिंग एजेंट है, कार्सिनोजन है। दिस इज डेंजरस, क्योंकि जब ये पैक होने के बाद ये ओपन ट्रक में घूम रही है, धूप पड़ रही है, पानी उसमें केमिकल उसमें एब्जॉर्ब हो रहा है। न जाने कितनी कोशिश अग्निहोत्री सरांच्या याच्यातून ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं तर कदाचित ह्या संस्थेचं नाव असं करायला पाहिजे, हिंदू माजी विद्यार्थी व स्काउट सेवाभावी संस्था. जर त्या हिंदूचा तो जर अर्थ त्यांनी जो इथं पटवून दिला सर्वांना मान्य असेल की जो आम्हाला पटला, तर तो हिंदू शब्द लावायला हरकत नाही असं वाटायला लागलं. त्याचं कारण या संस्थेत जे आहेत ना सर्व रिटायर्ड लोक, सर्व धर्माचे असतील, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, अगदी हिंदूमधल्या सर्व पोटजाती म्हणा, म्हणजे माझ्यासारखा एखादा गुरव, ब्राह्मण, ही सर्व आहेत त्याच्यात. म्हणून तो हिंदू शब्द तिथं परफेक्ट पडतो. आणि आम्ही जे काम करतो ना, सरांनी जे 4-5 मुद्दे सांगितले ना त्यासाठीच करतोय. त्यातला हा एक मुद्दा मेन आहे, पर्यावरण. आणि त्या पर्यावरणावर आम्ही हे काम करतोय. आणि करणारी कोण आहेत? सर्व हिंदू लोक आहेत. दोन एम घेऊन आम्ही चाललेलो आहोत. पहिला एम आहे टू अंडरस्टँड हाऊ प्लास्टिक पोल्युशन इज अफेक्टिंग आवर एन्व्हायरमेंट, आणि दुसरा आहे टू नो व्हॉट टू डू टू गेट रीड ऑफ द चॅलेंजेस. सर्वांना या गोष्टी चांगल्या समजतात, त्याच्यामुळे डिटेलमध्ये जात नाही मी, मराठीत किंवा हिंदीत अर्थ सांगत बसत नाही. आता पूर्वीची घरं बघा, आपल्याला सर्वांना हेही माहिती आहे, घरे पर्यावरणपूरक होती, अन्न पर्यावरणपूरक होतं, राहणीमान पर्यावरणपूरक होतं. पर्यावरणपूरक म्हणजे काय की जे निसर्गातून आलं ते निसर्गात परत जात होतं, आणि निसर्गातल्याच गोष्टी वापरून आपण घरं बांधत होतो. अगदी भिंती जरी बांधल्या तरी त्या निसर्गातलीच विटा, माती वगैरे जे ते त्या पद्धतीनं बांधल्या जायच्या. लाकूड वगैरे वापरलं जायचं तेही निसर्गातलं असायचं. अगदी वर सावली करण्यासाठी जे म्हणतो आपण, तर तेही पाचट वगैरे अशा पद्धतीनं, आणि एकदम कुठल्याही ऋतूत त्या पद्धतीचं वातावरण आपल्याला त्या घरांनी मिळत होतं. सर्व निसर्गाचं जे होतं ते सर्व आपलं राहणीमान असं पर्यावरणपूरक होतं. खाणंही तसंच होतं. ही अशी घराची चित्र दाखवली बघा, अशा पद्धतीची पूर्वीची घरं, शेती वगैरे अगदी त्या पद्धतीनं सर्व चालायचं. प्लास्टिक ही आधुनिक प्रगत माणसाची निर्मिती आहे. माणसाचे सर्व जीवन प्लास्टिकने व्यापलेले, घरीदारी सर्वत्र प्लास्टिक. प्लास्टिक इज नॉट नॅचरल. हा मुद्दा इथं फार महत्त्वाचा आहे. प्लास्टिक इज नॉट नॅचरल, इट इज ह्युमन मेड, इट इज युजली मेड फ्रॉम फॉसिल फ्युअल्स सच ॲज क्रूड ऑइल. बऱ्याच वेळा लोकांना असं शंका येते की जर प्लास्टिक एवढं घातक आहे तर त्याचं प्रोडक्शन का थांबवत नाहीत. आपण म्हणतो ना प्लास्टिकच्या बॅग करण्यापेक्षा ती कंपनी बंद करा किंवा प्लास्टिक. पण गंमत अशी आहे की आपण जे पेट्रोलजन्य पदार्थ जे वापरतो, म्हणजे पेट्रोल असेल, तुमचं गॅस असेल, डिझेल, रॉकेल, ह्या ज्या गोष्टी येतात ना, ह्या तयार होत असतानाच एक बाय प्रॉडक्ट म्हणून हे प्लास्टिक यायला लागलं. त्याच्यामुळे ते आपल्याला गरजेचं पडतं. तर इट इज युजली मेड फ्रॉम फॉसिल फ्युअल्स सच ॲज क्रूड ऑइल, आणि त्याला पर्याय नाही ना, आपल्याला ते तर वापरावंच लागतं. त्याच्यामुळे हे प्लास्टिक त्याच्याबरोबर येतंच आहे.
थोडं फास्टच जाऊया. आता जे सोयीचं त्याचा वापर वाढतो. प्लास्टिक वापरायला हलके, सोपे आणि सोयीचे. जोपर्यंत वापरत असते तोपर्यंत प्लास्टिक चांगले. फेकून दिले की हानिकारक. फेकून दिलेल्या प्लास्टिकपासून अनेक गंभीर समस्या, पर्यावरण, जीवविविधतेला मोठा धोका. प्लास्टिकचे विघटन होत नाही. हा सर्वात डेंजर पॉईंट त्या प्लास्टिकचा, की प्लास्टिकचं विघटन होत नाही. विघटन म्हणजे काय? बघा, केळीचं पान पडलं, एखाद्या झाडाचं पान पडलं, जमिनीत ते केलं की त्याचं एक जास्तीत जास्त 1 वर्षाचं सायकल असतं साधारणपणे, त्याचं खत तयार होतं. पण ते हे प्लास्टिकच्या बाबतीत होत नाही, त्याचं विघटनच होत नाही आहे. आणि ते किती वर्षापर्यंत, म्हणजे जे संशोधन झालं त्यातून असं लक्षात आलं की कमीत कमी 100 वर्ष प्लास्टिकला काहीच होत नाही. आणि जास्तीत जास्त गेलं तरी 1000 वर्षाचं अनुमान केलेलं आहे की तोपर्यंत ते प्लास्टिकला काहीच होऊ शकत नाही. Worms and tiny creatures in the soil cannot break down plastic like they can natural atoms such as leaves, bananas, skin. म्हणजे जे जीवाणू, विषाणू वगैरे जे असतात जमिनीच्या पोटातलं, जे खत निर्मिती वगैरे करतात, ते ह्या प्लास्टिकला पचवू शकत नाही आहेत. आणि बघा, असे फेकून दिलेलं प्लास्टिक, मग आता सध्या आपल्याला हे दृश्य शहरांनी तर भरपूर दिसतंय. पण ज्या नदी किनाऱ्यात आपण पूर्वी नदीतलं पाणी ओंजळीनं प्यायचो, मी पिलेलं पाणी मला आठवतंय. कदाचित मी किनाऱ्याला नाही, परंतु थोडंसं मध्ये जाऊन प्यायचो. तुमच्या काळात किनाऱ्याचं पण तेवढं स्वच्छ असेल. आता ते नाही राहिलं. असं प्लास्टिक दिसतं. प्लास्टिक नदीच्या ह्याच्यात बुडी मारली, वर आलं तर सर्व अंगावर प्लास्टिक येतंय. हे समुद्र किनारे जर बघितलं ते सुद्धा असं प्लास्टिकचंच आहे. कारण आपण इथे टाकलेला एक साधा चॉकलेटचा रॅपरचा एक तुकडा, आपल्याला असं वाटतं की यांनी काही फरक पडत नाही, परंतु हा आपली जमीन नापीक करतोय. हळूहळू तो एक ठराविक पिरियड नंतर शेवटी समुद्रात जातोय. आणि आपण बऱ्याच वेळा विचार करतो समुद्राचा ना आपला काय फरक, आपला काय संबंध. पण सर्व आयुष्य, सर्व सृष्टी जी आहे ती फक्त या समुद्रावर डिपेंड आहे. आणि म्हणून आम्ही बऱ्याच वेळा असं म्हणतो की आपल्याला शिकवताना भूगोल न शिकवता भूजल गोल शिकवायला पाहिजे. कारण पाण्याची किती पर्सेंटेज पाणी आहे, म्हणजे 71% आपण पाणी म्हणतो आणि 29% जमीन, आणि शिकवतोय भूगोल फक्त. पण भूजल गरजेचं आहे. कारण का, आपण बऱ्याच वेळा म्हणतो की सजीव सृष्टीतून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, हा ऑक्सिजन आपल्याला 30%, 70% मिळतो असं म्हणतो आपण. परंतु गंमत अशी आहे की 100% ऑक्सिजन हा आपल्याला समुद्रच देतो. कारण सजीव सृष्टी इथली जी झाडं वगैरे ती कशामुळे जगतात? पावसामुळं. आणि पाऊस कशामुळे होतो? समुद्रामुळं. आणि 70% ऑक्सिजन समुद्रापासून जो मिळतो ना, त्याचं कारण असं की समुद्रात अनेक असे हिरव्या वनस्पती, ज्याला म्हणतो फ्लोटिंग असतात, अशा त्या वनस्पती आहेत आणि त्याच्यापासून ऑक्सिजन तयार होतो, तो आपल्याला मिळतोय. परंतु होतं काय, ज्यावेळेस हे प्लास्टिक आपण इथे टाकतो तर समुद्रावर असे थरच्या थर तयार झालेले आहेत. काही फिगर कदाचित पुढे येतील तुम्हाला. आता हे शेती पिकासाठी वापरलेलं प्लास्टिक, हे एक बघा, आपण फार प्रोडक्शन वाढवलं, मल्चिंग वगैरे करतो आणि नंतर ते मल्चिंग अशा पद्धतीनं पडलेलं असतं बांधाच्या कडेला, मग ते नदीला, मग ते शेती नापीक होणे. ते सर्व मी फास्ट जातोय थोडंसं, तुम्ही अगदी चांगले समंजस आहात, त्या गोष्टी बघूनही तुम्हाला कळत आहे. प्लास्टिक कुजत नाही, त्याचे तुकडे होऊन मातीत जातात, त्यामुळे माती आजारी होते. पाण्यात गेलं की पाणी आजारी, वाहत जाऊन नदी नाले अखेर समुद्रात जात आहे. 6 महाराष्ट्राच्या क्षेत्रफळावर समुद्रावर फेकलेला प्लास्टिकचा थर आहे. त्याची फिगर तिथं दिलेली आहे बघा. म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तिथं सांगितलेलं आहे. 255 दशलक्ष टन समुद्राच्या पाण्यावर, त्यापेक्षा जास्त तळाशी आहे. सध्या जे समुद्राच्या पाण्यावर तरंगताना जे दिसतंय ना, ते फक्त किती आहे? 255 दशलक्ष टन. हे फिगर फक्त असं लक्षात घ्या. आणि त्यापेक्षा जास्त तळाशी आहे, डुबलेलं खाली. आणि त्याचे जर साधारण आयडिया जर घ्यायचं आपल्याला, 80-30 कोटी टन म्हणजे 100 कोटी हत्तींचं वजन प्लास्टिक आज पृथ्वीवर आहे. त्यातलं फक्त किती वापरात आहे माहिती आहे? 30%. आणि 70% असं वेस्ट म्हणून जमिनीवर आहे, त्यातल्या समुद्रात पण. हे मी तुम्हाला सांगितलं की समुद्र 70% ऑक्सिजन आपल्याला देतोय. कदाचित सेलचा प्रॉब्लेम असावा, रेंज पाहिजे तशी मिळत नाही. ही एक सेल दाखवलेली आहे, मानवी सेल आहे. रक्ताचं आपण जे करतो ना, पेशीचं मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर, आणि यात जे दिसते ना पांढरे छोटे छोटे असे, हे प्लास्टिकचे कण आहेत की जे आपल्या शरीरात सापडलेत. माणसाच्या शरीरात प्लास्टिक आले डायरेक्टली. तुम्ही म्हणाल कुठून आले प्लास्टिक? तर आपण जे रेग्युलर मीठ वगैरे घेतोय ना, त्यातूनही यायला लागले. साखर आहे, त्यातून यायला लागले. म्हणजे आपण अगदी फळभाज्या, पालेभाज्या ज्या खातो ना, आपण म्हणतो आरोग्याला फार चांगल्या, त्यातूनही काय होऊ राहिल्यात सध्या? मायक्रोप्लास्टिक पोटात जायला लागले. कारण ज्या जमिनीत ते वाढतात ना, त्या जमिनीतलं ते मायक्रोप्लास्टिक त्या पाण्यावाटं, मुळावाटं, खतांवाटं कुठे जाते? त्या भाज्यांमध्ये जाते, ते आपण खातोय. आणि आपल्या पोटात गेलं, आपणही त्याला पचवू शकत नाही. पोटात ते तशाच पद्धतीनं राहायला, असं सेलमध्ये जायला लागलं की सेलची अनइव्हन वाढ तयार व्हायला लागते आणि त्याला आपण कॅन्सर
म्हणतो. बऱ्याच वेळा ते आपण म्हणतो ना पॅरालिसिस वगैरे झाला, हेही कारण प्लास्टिकच आहे त्याचंही. आणि हे प्राणी पक्ष्यांचं तर आपण डोळ्यांनी बघितलेले बऱ्याच वेळा. कितीतरी पक्षी ह्या प्लास्टिकमुळे मरतात, त्यांना माहीत नाही की हे घातक आहे म्हणून, ते अन्न म्हणून खातात. आणि आपली एक वाईट सवय की आपण उरलेलं अन्न वगैरे प्लास्टिकच्या पिशवीत टाकतो, त्याला मस्त गाठ मारतो आणि मग कुठेतरी कचरा कुंडीत टाकतो ना. त्या मुक्या प्राण्याला ते कळत नाही. भटकणाऱ्या गाया बऱ्याच आहेत, इतर प्राणी पण आहेत, त्यांना ते अन्न म्हणून ते खातात आणि पोटात जाते. आणि त्याच्यामुळे त्या कितीतरी गाया आपल्या लक्ष्मी माता ज्याच्यात आपण 33 कोटी देव मानतो, अशांचा मृत्यू हे प्लास्टिकमुळे होऊ राहिले, कारण पचत नाही आहे. आता बघा, मला इथे एक सांगायचं आहे की सर्वच प्लास्टिक ही मोठी समस्या असं नाही आहे. आपण ज्या चेअरवर बसलोय हेही प्लास्टिकच आहे, मग ही लगेच समस्या असं अजिबात म्हणता येत नाही आपल्याला. आपल्या घरात बघा TV असेल, फ्रीज असेल, इतर फर्निचर असेल, कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या प्लास्टिकच्याच आहेत. पण आम्ही मेन याच्यावर काम करायचा विचार केला, त्यातलं आहे सर्व एकेरी वापर प्लास्टिक, ज्याचा एकदाच वापर आपण करतो. त्या एकेरी वापरमध्ये मग कॅरी बॅग येते, पाणी बॉटल आहेत. आता ह्याची आकडेवारी अजूनही आहेत. कॅरी बॉटल, पाणी बॉटल, जसं स्ट्रॉ वगैरे आपण घेऊया, पाण्याचे कप जे असतात लग्नात वगैरे वापरतो आपण, इतर ठिकाणी वगैरे, त्याच्यावर बरंचसं आम्ही प्रबोधन करतोय सध्या वेगवेगळ्या. त्यातलं नुसतं सांगतच नाही तर त्याच्यावर सोल्युशन काय तेही आम्ही हे करतोय. आपल्याकडे वेळ कमी आहे. आता वेळ कमी आपल्याकडे म्हणण्यापेक्षा आम्हालाही जायची घाई आहे पुढे, कारण उद्याचा परत वेगळा कार्यक्रम आहे. आता होतं काय की 16,000 कॅरी बॅग एका सेकंदात जगात विकल्या जातात. हे आकडे कळाले की मग आपल्याला कळतं अरे काहीतरी खरंच मोठा धोका आहे. किती? 16,000 कॅरी बॅग एका सेकंदात जगभरात विकल्या जातात. 16,000 नाही येते, किती? 1,60,000. मग आता फिगर बघा किती वाढली ती. 1,60,000 जर बॅग एका सेकंदाला विकल्या जात असतील आणि जगात 10 लाख पाणी बॉटल एका मिनिटात विकल्या जातात. 1-2 नाही, किती? 10 लाख पाण्याच्या बॉटल फक्त एका मिनिटात. म्हणजे जेवढ्या वेळ माझं बोलणं चालू आहे त्या मिनिटांचा हिशोब केला तर तेवढ्या बाटल्या जगात विकल्या गेलेल्या आहेत. आणि यातल्या परत किती येतात माहिती आहे? फक्त 14-15% परत येतात. तेही आपल्या उपकार करणारे बरेचसे लोक आहेत की जे कचरा, आपण ज्यांना होतो ना कचरावाले आले, ॲक्च्युली ते कचरावाले नाही, कचरा गोळा करणारे लोक आहेत. आपण कचरेवाले आहोत, आपण कचरा करतो. आणि त्या लोकांचे उपकार, त्याच्यामुळे कुठेतरी आता ह्या बाटल्या वगैरे परत येतात. ते दिवस अगदी सकाळी पहाटे उठून वगैरे पाठीवर ते गोणी काहीतरी घेऊन त्यात त्या बॉटल टाकत चालतात आणि त्या पद्धतीनं त्या येतात. अशा पद्धतीनं, आणि आपल्यातली बरीचशी सुज्ञ लोक आहेत की त्या बॉटल आपणही आता वेस्ट असं इकडे तिकडे टाकत नाही. अशा पद्धतीनं परत किती येतात तर 14% येतात. म्हणजे जवळजवळ 80-86% तर परत त्या जमिनीवरच जातात. आता प्लास्टिकची एक छत्री तयार होते आणि त्याखाली कचऱ्याचे विघटन होत नाही, कारण सूर्यप्रकाश त्या प्लास्टिकच्या ह्याच्यातून पृथ्वीच्या त्या मातीपर्यंत जात नाही आणि त्याच्यामुळे विघटन होत नाही, खत वगैरे तयार होत नाही. आता बऱ्याच वेळा हा एक प्रश्न फार मोठे लोक घेतात की एवढी मोठी समस्या आहे तर बरेच, आणि करतात ही लोक. मोठमोठ्या नगरपालिका सुद्धा बघितल्या की ते कचऱ्याचे डेपो पेटून देतात. गावातही आपल्या नगरपालिकेचं वगैरे असेल किंवा गल्लीचं जर असेल तर आपण कचरा गोळा करतो आणि पेटून देतो. तर कचरा प्लास्टिकचा पेटवणं हे प्लास्टिक समस्येवरचं उत्तर अजिबात नाही आहे. कारण ते एकच तो प्लास्टिक तसं पडलं तर त्याने हानी कमी असं म्हणूया आपण, पण जाळलं ना तर त्याची हानी जास्त होते. कारण त्याच्यापासून जे वायू निघतात नाही, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि अजूनही घातक वायू असे आहेत की ते हवेत येतात आणि हवेतून डायरेक्ट श्वसनावाटे आपल्या शरीरात जातात आणि त्याचा इफेक्ट डायरेक्ट व्हायला सुरुवात होते. आणि मग जे आजार तयार होतात आपल्याला ते याच्यामुळे होतात. त्यामुळे जाळणं ही काही आपलं प्लास्टिक जाळून हा काही त्या समस्येवरचा उपाय अजिबात नाही आहे. खाली दाखवलेले चित्र बघा, काही कॅरी बॅग दाखवलेले, बॉटल दाखवले, स्ट्रॉ दाखवलेत, नंतर ते प्लास्टिकचे चहाचे कप. हा विषय एक सांगितला का नाही माहीत नाही मला, त्या क्लिपमध्ये नव्हता आला कदाचित तो. आपण जे चहा पितो ना, आता बघा यूज अँड थ्रोचे कप आलेत आणि ते चहा पितो त्या कपामध्ये घेतो, पण ते कपही आता कागदी म्हणून जरी दिले तर त्याला आतून प्लास्टिकचं बारीक वेस्टर्न असतं, एकदम लिकेज येऊ नये म्हणून वगैरे. आणि होतं काय की हानिकारक यासाठी होतं की ज्यावेळेस गरम पदार्थ आपण टाकतो ना ते प्लास्टिक वितळलं जातं, आपल्याला दिसत नाही आहे, ते वितळलं जातं कुठेतरी त्या चहामध्ये जातं आणि ते आपल्या पोटात जाते आणि मग ते आणखी हानिकारक होते. तर आपण ते टाळलं पाहिजे. आता आपल्याला ज्यावेळेस त्याची जाणीव येते ना, अरे हो हे मी नाही, मग टाळलं पाहिजे. आम्ही नाही चहा घेत त्या पद्धतीनं, मग लोकांना अवेअर करतो. तुम्हाला ज्यावेळेस पडतं की अरे असं असं आहे तर मग आपणही त्या पद्धतीनं वागायचं. बऱ्याच वेळा बघा बाहेर जाताना आपण लग्नात वगैरे ते पाण्याचे ग्लास वापरतो ना आपण, अभिमानाने इथे कुठे ठेवलं तर गेलं ते टाकून दिलं, परंतु ते प्लास्टिकचं जे आवरण आहे ते परत
कुठेतरी कचऱ्यात जाणार आहे आणि ते प्लास्टिक धरतीसाठी आपल्या हानिकारकच ठरणार आहे. आता अशा पद्धतीने आम्ही ठीक आहे, आज कदाचित 20-25 लोक आज समोर आहेत असं वाटतंय, परंतु सर्व ज्ञानी आहेत आणि दर्दी ज्याला म्हणतो आपण, की ज्यांना खरंच त्याच्याविषयी आवड आहे, त्यांना ज्यांना मनातून वाटलं की नाही हे एवढे दुरून काहीतरी सांगायला आलेत आणि त्यांचं आम्ही ऐकलं पाहिजे. तर मी सर्वात म्हणजे आता ह्या बोलण्यातून मी तुमचे आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला खरं म्हणजे संधी दिली. त्यात कदम सर असतील, तुमचे बोरकर सर असतील, यांचेही धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. अजून मी समारोपाकडे आलेलो नाही आहे, परंतु मला फास्ट जायचं आहे म्हणून आम्ही असे वेगवेगळे प्रोग्राम घेतो. शालेय मुलांमध्ये ह्याचं चांगल्या पद्धतीने झालं. त्यांच्या मनात एकदा रुचलं नाही की त्या पद्धतीनं ते करतात. ट्रिपला जरी कुठे गेले ना तर प्लास्टिक गोळा करून घरी घेऊन येतात. माझी मुलं येतात, आम्ही ज्यांना ज्यांना शिकवलं ते पण येतात. म्हणजे ते एक प्लास्टिक निसर्गात बघा, जे पिकनिक पॉईंट आहेत किंवा आपले धर्माचे जे स्थळं आहेत ना, त्या ठिकाणी नदे नाले बघितलेलं प्लास्टिकचा आवाज जाऊशी वाटत नाही. तिथे झाडं जर बघितले तर सर्व प्लास्टिकनं काय फुलल्यासारखं वाटतं. प्लास्टिक वेगवेगळ्या रंगाचे ते प्लास्टिकच्या झाडावर पडलेलं असतं, बघितलेत ना तुम्ही. ते तेवढं हानिकारक आहे ना, पण ती काय अभिमानाची बाब नाही आहे तशा अर्थी ती.